नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बहीण भावाच्या नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी रक्षाबंधनाला या 8 चुका करणे टाळा। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। रक्षाबंधन हा केवळ एक धागा बांधण्याचा सण नाही, तर भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम, विश्वास आणि अटूट बंधनाचे ते प्रतीक आहे। 2025 मधील रक्षाबंधन जवळ येत असताना हा सण अधिक शुभ आणि मंगलमय बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे हे जाणून घेऊ। रक्षाबंधन हा सण नातेसंबंधांचा गौरव करणारा आहे। या खास दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ त्यांना आयुष्यभर संरक्षण देण्याचे वचन देतात। हा सण म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून भावनिक गुंतवणुकीचे आणि परस्पर आदराचे एक प्रतीक आहे। या पवित्र दिवशी केलेल्या चुका या नात्याच्या गोडव्याला धक्का पोहोचवू शकतात। त्यामुळे शुभ मुहूर्तावर योग्य भावनेने आणि पूर्ण श्रद्धेने राखी बांधणे आणि या पवित्र नात्याचा धागा नेहमीच मजबूत ठेवणे आवश्यक आहे। यंदाचे रक्षाबंधन कधी आहे? रक्षाबंधनाच्या दिवशी काय चुका टाळाव्यात, जेणेकरून हे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होणार आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी या 8 चुका करणे जरूर टाळा। अशुभ वेळी राखी बांधू नका। रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी एक शुभ मुहूर्त असतो, जो पाळणे अत्यंत महत्वाचे आहे। भद्रा काळ आणि राहू काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते। शास्त्रानुसार भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते। त्यामुळे राखी बांधण्यापूर्वी शुभ मुहूर्त नक्की पहा आणि त्याचे पालन करा। भावाच्या कपाळावर कुंकू न लावता राखी बांधू नका। राखी बांधण्याच्या विधीमध्ये टिळकाचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे। कपाळावर टिळक न लावता थेट राखी बांधणे अपूर्ण मानले जाते। टिळक हे विजय, समृद्धी आणि संरक्षणाच्या इच्छेचे प्रतीक आहे। म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम भावाला टिळक लावा। काळे किंवा गडद रंगाचे कपडे घालू नका। पारंपरिक मान्यतेनुसार रक्षाबंधनाच्या शुभ प्रसंगी काळे आणि खूप गडद रंगाचे कपडे घालणे टाळावे। पिवळे, गुलाबी, पांढरे किंवा क्रीम सारखे हलके, चमकदार, शुभ व पवित्रतेचे प्रतीक मानले जाणारे रंग परिधान करावे। कडू किंवा आंबट पदार्थ खाऊ नका। रक्षाबंधनाला एकमेकांना मिठाई खाऊ घालणे ही एक पवित्र परंपरा आहे, जी प्रेम आणि गोडवा यांचे प्रतीक आहे। त्यामुळे या दिवशी आंबट किंवा कडू पदार्थ खाणे टाळावे। ही परंपरा परस्पर नात्यात गोडवा टिकून ठेवण्याचा संदेश देते। भांडू नका किंवा कटू शब्द बोलू नका। हा दिवस नातेसंबंधांचा उत्सव साजरा करण्याचा आहे। त्यामुळे या दिवशी बहीण भावांनी कोणत्याही प्रकारचे वादविवाद, भांडणे किंवा कठोर शब्द बोलू नये। जरी काही मतभेद असतील तरी ते शांततेने सोडवावे। हा दिवस नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आहे। राखी फेकून देऊ नका। राखी हा केवळ एक धागा नसून ती प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक आहे। अनेक लोक सणानंतर राखी कुठेही फेकून देतात, जे चुकीचे मानले जाते। राखी आदराने झाडाखाली पुरली पाहिजे किंवा आपल्या घरातील पूजास्थळी ठेवली पाहिजे। हे तिच्या पावित्र्याचा आणि महत्वाचा सन्मान करणे दर्शविते। राखी बांधण्यासाठी रिकाम्या हाताने जाऊ नका। जेव्हा बहिणी आपल्या भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी जातात, तेव्हा रिकाम्या हाताने जाणे योग्य मानले जात नाही। पूजा थाळीत राखी सोबत मिठाई, दिवा, अक्षता, रोली म्हणजेच कुंकू हे पूर्णता आणि पवित्रतेचे मानले जाते। भावानेही बहिणींना रिकाम्या हाताने परत पाठवू नये। राखी बांधल्यानंतर भावाने बहिणीला भेटवस्तू किंवा काहीतरी खास द्यावे। ही भेट बहिणीच्या प्रेमाचा आणि समर्पणाचा आदर आहे। भेट महागडी असणे आवश्यक नाही, तर ती मनापासून आणि आपुलकीने दिली गेली पाहिजे। रक्षाबंधन कधी आहे? रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। या वर्षी श्रावणातील पौर्णिमा शुक्रवार 8 ऑगस्ट 2025 रोजी 2:12 सुरू होईल। पौर्णिमेची तिथी 9 ऑगस्ट 2025 शनिवारी दुपारी 1:24 संपेल। म्हणून रक्षाबंधन 9 ऑगस्टला शनिवारी साजरे केले जाईल।
माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।